कढीपत्ता, हिरवी मिरची, कोथिंबीर, टमाटे, कांदा, बटाटा, जिरं, मोहरी, उडदाची डाळ हे सगळं व्यवस्थित कापून घेणे. शेगडीवर कढई ठेवून तेलात शेंगदाणे टाकावे. ते व्यवस्थित झाल्यावर त्याच्यात मोहरी, जिरे, उडदाची डाळ, रंग बदलेपर्यंत होऊ द्यावी. त्याच्यानंतर त्याच्यात कढीपत्ता, झाल्यावर हिरवी मिरची, कांदा, झाल्यावर त्याच्यात बटाटे, टमाटे, टाकून फोडणी व्यवस्थित हलवून 2 मिनिटं शिजू द्यावी. वरून हळद टाकावी. फोडणी शिजल्यावर 2 ग्लास पाणी टाकावे. वरून कोथिंबीर टाकावी. चवीपुरते मीठ टाकावे. उकळी आल्यावर 1 वाटी रवा टाकून गाठी न होऊ देता हलवावे. एक मिनिटासाठी झाकण ठेवून द्यावे. 1 मिनिटानंतर झाकण काढल्यावर झाला आपला उपमा तयार. नाश्त्यासाठी उपमा तयार आहे. खा आणि लाईक, सबस्क्राईब करा. थँक्यू.